कामभावना जीवनातील एक भाग असला तरी त्याचा अतिरेक मात्र जीवनाची राख करतो. संयम हाच आनंदी जीवनाचा पाया आहे. पण अलीकडची परिस्थिती मोठी विचित्र झाली आहे. वासनेची आग अनेकांच्या सद्विवेक बुद्धीला जाळून खाक करत आहे. ऐन तारुण्यात पतीनिधनानंतर विरक्त आयुष्य जगावे असं कोणी म्हणणार नाही. कारण विधवा विवाह आता समाजमान्य झाला आहे. लग्न करून संसार थाटण्यास नातेवाईकही संमती दर्शवतात. ही सकारात्मक बाब आहे. पण एकाकी आयुष्य आहे म्हणून परपुरुषाशी प्रेमसंबंध ठेवणे नक्कीच योग्य नाही. कारण अनैतिक संबंधाची वाटचाल नेहमीच विनाशाकडे होते. याचे ताजे उदाहरण नुकतेच दिसून आले. कर्नाटक राज्यातील एका विधवेचे धीरासोबत प्रेमसंबंध जमले. नंतर ती दुसऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. हे धीराला सहन झाले नाही. तो तिच्यावर हक्क सांगू लागला. शिवीगाळ व मारहाण करू लागला. तेव्हा हा अडसर दूर करण्यासाठी तिने प्रियकराला सांगितले. त्यानेही तिचे ऐकले आणि तिच्या धीराचा काटा काढला. मृतदेह महाराष्ट्राच्या हद्दीतील कोल्हापूर जिल्ह्यात आणून टाकला आणि पसार झाला. पण कोल्हापूरच्या पोलिसांनी अथक प्रयत्न करून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात एक छोटे गाव आहे. या गावात आप्पोसा शंकर बोरगावे हा तरुण त्याच्या पत्नी मुलासह राहत होता. याच गावात त्याचा भाऊ महावीर बोरगावे हाही त्याच्या परिवारासह राहत होता. सारं काही सुरळीत चाललं होतं. जो तो आपापल्या संसारात रमला होता. दुर्दैवाने 8 वर्षापूर्वी महावीरचे निधन झाले. महावीरची पत्नी एकाकी पडली. ती ऐन जवानीत विधवा झाली होती. तिला आधार देण्याच्या बहाण्याने आप्पोसा याचे तिच्याकडे येणे जाणे वाढले. दोघात हळूहळू जवळीक निर्माण झाली. दीर भाऊजाईचे नाते असले तरी आप्पोसाच्या मनात पाप शिरले होते. त्याची वाईट नजर तिच्यावर फिरत होती. दुसरीकडे तीही पतीपासून वंचित राहिली होती. तिला आधाराची गरज होती आणि शरीरसुखाचीही गरज होती. तिलाही धीर जास्तच जवळचा वाटू लागला. एक दिवस तिचा पाय घसरला. नात्याला काळिमा फासत त्या दोघांमध्ये शरीर संबंध झाले. मग मात्र ते मागे हटले नाही. लाजलज्जा व विधिनिषेध गुंडाळून त्यांच्यातील अनैतिक संबंध वाढीस लागले. दोघेजण राजरोस संबंध ठेवत असले तरी त्याचे कुणकुण इतर नातेवाईकांना लागल्यास वेळ लागला नाही. दरम्यान तिच्या आयुष्यात गौडप्पा आनंद शिंदे हा तरुणबाण गडी आला. गौडप्पा हा कात्राळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव या गावचा रहिवासी होता. अवघ्या वयाची तिशी पार केलेला गौडप्पा चांगलाच ताणात होता. ती त्याच्या संपर्कात आली. तिचा भरलेला दारणादाट देह पाहून तो दिवाना झाला. ती विधवा आहे हे माहीत झाल्याने तो तिच्या मागे लागला. आता तिला 45 गाठलेल्या आप्पासापेक्षा तिशीचा गौडप्पा हवा हवासा वाटू लागला. गौडप्पाशी तिने सलगी केली. तो तयारच होता. त्याने तिला पाहता पाहता मिठीत घेतले आणि तृप्त केले. साहजिकच तिला आता धीर नकोसा वाटू लागला. पण धीराला तर तिच्याशिवाय करमत नव्हते. ती काही त्याला जवळ येऊ देत नव्हती. उलट गौडप्पासोबत मात्र ती जास्त वेळ राहत होती. ती आपल्याला सोडून गौडप्पाच्या नादी लागली याचा आप्पासाला राग येत होता. तू माझी आहेस, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर संबंध ठेवलेस तर याद राख, असं म्हणत आप्पासा भावजईला दम देत होता. तिला शिवीगाळ करत होता. पण ती काही ऐकत नव्हती. ती जुमानत नाही व गौडप्पाचा नाद सोडत नाही. हे पाहून त्याचा राग वाढत होता. या रागातून तो तिला मारहाणही करू लागला. आता मात्र डोक्यावरून पाणी गेले. एकीकडे तो त्रास देत होता, गौडप्पाला भेटण्यास मनाई करत होता, त्यामुळे ती अस्वस्थ होती. तर तिच्या सुखाला चटवलेला गौडप्पाही हैराण होता. आपल्या भेटीत आप्पासा बोरगावचे अडसर ठरत होते या भावनेने ते दोघेही चिडून होते. यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे असा विचार ते करत होते. शेवटी वैतागलेल्या आप्पासाच्या भावजाईने प्रियकर गौडप्पा शिंदे याला फोन करून वाटेतील अडसरा दूर करायला सांगितला. त्यानुसार गौडप्पा शिंदे याने राजीव हुलागटी याच्याशी संगनमत करून एक प्लॅन आखला. त्याने आप्पासा बोरगावेला शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री कर्नाटक येथील एका हॉटेलवर आणले. दारू पिऊन जेवण करू आणि परत येऊ असं सांगून गौडप्पाने त्याला आणले. पण गौडप्पाच्या मनात काय चाललं याचा अंदाज आप्पासाला आला नाही. त्या हॉटेलमध्ये आणून गौडप्पाने त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला ओमनी कारमध्ये घेऊन तेथून निघून गेला. महाराष्ट्राच्या दिशेने सुसाट निघाला. रात्रीच्या अंधारात आणि नशेत चूर असलेल्या आप्पासाला समजलेच नाही की कार कोणत्या दिशेने निघाली आहे.
तो घराच्या नाही तर मृत्यूच्या दिशेने निघाला आहे हे लक्षात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 हा दिवस सुरू झाला होता. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर ती कार पोहोचली. कारमध्येच दारूच्या नशेत असलेल्या आप्पासाचे हातपाय बांधून गोडाप्पाने गळा आवळला. काही वेळातच आप्पासा ठार झाला. त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेतच त्या डोंगरावर टाकून ते पसार झाले. आता या प्रकरणाचा उलगडा होणारच नाही याची त्यांना खात्री वाटत होती. पण त्यांना कोल्हापूरच्या पोलिसांची कर्तव्य तत्परता माहीत नव्हती. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी एक महिला ज्योतिबा डोंगरावर यमाई मंदिर ते गिरोली मार्गाच्या दरम्यान जात असताना साधारण 30 ते 40 फूट अंतरावर गेल्यावर तिला धक्काच बसला. कारण समोरच एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. तिने याची माहिती दानेवाडी गावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी लगेच याची माहिती कोडोली पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्या मृतकाचे हात दोरीने बांधलेले होते. तसंच तोंडाला रुमाल बांधून त्यावर टावेलने तोंड बांधले होते. गळ्यावर दाबल्याच्या खुणाही दिसत होत्या. मृत शरीर पाहता ही घटना साधारण 1 ते 2 दिवसातील असण्याची शक्यता वर्तवली गेली. मृतकाच्या शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात ओळख पटण्यासारखे काहीही नव्हते. त्यामुळे मृतकाची ओळख पटवणे महत्त्वाचे होते. तिथून या प्रकरणाचा उलगडा होणे शक्य होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून प्रथम अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज तपासणे किंवा अजून काही माहिती मिळते का तपासणे सुरू केले. तसंच यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व कर्नाटक राज्यात कोणी 40 ते 50 वर्ष गटातील कोणी मिसिंग आहे का याबाबत शोधकार्य चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जलेंदर जाधव आणि इतर पोलिसांनी 120 ते 130 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कसून पाहणी केली. यावेळी पोलिसांना गुन्ह्यातील अनोळखी मृतदेह हा एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचे निष्पन्न झाले. या ओमनी गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेतला असता पथकास जयसिंगपूरला त्या गाडीचा क्रमांक प्राप्त मिळाला. त्या गाडी क्रमांकावरून गाडी कुणाची याचा तपास घेतला असता ती ओमनी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावातील एका व्यक्तीचे असल्याचे समजले. लगेच गुन्हे अन्वेषणचे पथक अथणी येथे पोहोचले. पोलिसांनी त्या ओमनी कारचे मालक राजू भीमा हुलगाटे यांना अथणी जिल्हा बेळगाव कर्नाटक या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने मयताचे नाव आप्पासा शंकर बोरगावे असल्याचे सांगितले. तसंच मुख्य संशयिताचे नावही सांगितले. त्याचे नाव गौडाप्पा आनंद शिंदे असं सांगितलं. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या धीराचा खून केल्याचे यातून समजले. मुख्य संशयित गौडाप्पा शिंदे याच्या पोलिसांनी राहत्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सारा घटनाक्रम उघडकीस आला. धन्यवाद.